रोज सकाळी आपण उठतो, आरशासमोर उभे राहतो आणि त्यात दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघून नकळत स्वतःला सांगतो की हा मी आहे. अगदी स्वाभाविक आहे ते. हो ना. मग आपली दिवसाची सुरुवात होते. आज ऑफिसमध्ये काय काम आहे, EMI कसे भरायचे आहेत, नात्यांमधले ताणतणाव, भविष्याची चिंता, म्हणजे ह्या सगळ्याचा डोंगर इतका मोठा होतो की तेच आपले संपूर्ण जग बनून जाते. आणि तेच आपल्याला अंतिम सत्य वाटायला लागतं. नक्कीच. एखादा एक्स-रे जसा स्पष्टपणे सांगतो की हाड मोडले आहे की नाही, तसे आपले हे रोजचे भौतिक जीवन आपल्याला अत्यंत स्पष्ट आणि सत्य वाटते. पण विचार करा, जर हजारो वर्षांपूर्वी एका अत्यंत प्रगल्भ ऋषीने ठणकावून सांगितले असेल की आरशात दिसणारी ती व्यक्ती, ते EMI, ते ताणतणाव, हे सगळं एक धादांत खोटं आहे, एक भ्रम आहे, तर बापरे, हा विचारच मुळात माणसाच्या अस्तित्वाला हादरून टाकणारा आहे. अगदी खरंय. आणि म्हणूनच आज आपण अशा एका तत्वज्ञानाविषयी बोलणार आहोत, जे माणसाला हळूहळू शिकवत नाही, तर थेट त्याच्या अहंकारावर प्रहार करते. आजच्या या सखोल चर्चेचा आपला विषय आहे अष्टावक्र गीता. खूपच सुंदर आणि तितकाच गहन विषय निवडला आहे आपण आज. हो. आणि यासाठी आपण विविध लेख, स्वामी चिन्मयानंद, ओशो आणि श्री श्री रविशंकर यांसारख्या आध्यात्मिक गुरूंचं भाष्य, तसेच योगजल सारखे लेख आणि आपल्या संतांच्या शिकवणीचा संदर्भ घेणार आहोत. बरं, या सगळ्या स्रोतांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. इथेच या ग्रंथाचं वेगळेपण अधोरेखित होते. साधारणपणे कोणत्याही आध्यात्मिक प्रवासात एक टप्प्याटप्प्याने जाणारी प्रक्रिया असते बघा. म्हणजे हे करा, ते करू नका असे नियम असतात. हो, अगदी तेच. चांगले वागा, पापपुण्य अशा नैतिक कर्तव्यांची एक मोठी यादी असते. पण अष्टावक्र गीतेमध्ये कोणताही नैतिक उपदेश नाही. अच्छा, म्हणजे नीतिमत्तेचे पाठ नाहीत यात. अजिबात नाही. नीतिमत्ता किंवा सामाजिक नियमांच्या पलीकडे जाऊन थेट आत्मज्ञानाची अनुभूती कशी घ्यावी यावर हा ग्रंथ बोलतो. ही एक अत्यंत निर्भय आणि थेट शिकवण आहे. इथे कोणतीही पायऱ्या-पायऱ्यांची शिडी नाहीये, तर थेट सत्याचा स्फोट आहे. वा, सत्याचा स्फोट. आणि म्हणूनच आज हे उलगडून पाहणं महत्वाचे आहे. अद्वैत वेदांताचे हे सर्वोच्च तत्वज्ञान नेमके काय आहे आणि या धावपळीच्या जगात ते आपल्याला काय सांगू पाहते, याचा आज आपण वेध घेणार आहोत. नक्कीच. या ग्रंथाची सुरुवातच एका अत्यंत नाट्यमय आणि अविश्वसनीय प्रसंगाने होते. पापाजींच्या आर्काइव्हमध्ये यावर एक खूप रंजक गोष्ट वाचायला मिळते. अष्टावक्र आणि राजा जनक यांच्यातील तो ऐतिहासिक संवाद. तो प्रसंग खरोखरच अद्भुत आहे. राजा जनकाने कुठेतरी वाचले होते की माणसाला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी जंगलात जाऊन वर्षानुवर्षे तपश्चर्या करण्याची अजिबात गरज नसते. एका पायाने घोड्याच्या खोगीरावर पाय ठेवून दुसऱ्या बाजूला स्वार होण्याच्या वेळेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टिरक मूव्हमेंट म्हणू शकतो, तेवढ्याशा अत्यंत अल्प वेळातही माणसाला मुक्ती मिळू शकते. आणि हे वाचून राजाला साहजिकच उत्सुकता वाटली असणार. हो तर. त्याने चक्क आपल्या राज्यातील सर्व विद्वानांना आव्हान दिले की मला घोड्यावर स्वार होण्याच्या वेळेत कोणी ज्ञान देऊन दाखवावे. आणि हे आव्हान स्वीकारायला कोणीही धजत नव्हते. कारण एवढे कमी वेळात एखाद्याला मुक्ती कशी द्यायची हा प्रश्नच मुळी बुचकळ्यात टाकणारा होता. हां, बरोबर. शेवटी फक्त अष्टावक्र या तरुण ऋषींनी ते आव्हान स्वीकारले. त्यांनी राजाला जंगलात नेले, त्याला घोड्याजवळ उभे केले आणि अर्धे स्वार होण्याची परवानगी दिली. पण ज्ञान देण्यापूर्वी अष्टावक्रांनी एक अतिशय कठीण अट घातली. ती अट काय होती? त्या सांगितले की मी तुला याच क्षणी ज्ञान देऊ शकतो, पण त्या बदल्यात तुला तुझे राज्य, तुझी संपत्ती, तुझे शरीर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुझे मन मला समर्पित करावे लागेल. बापरे, मन समर्पित करावे लागेल. राजा जनकाने होकार दिला खरा, पण इथे माझ्या मनात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. थांबा, एका क्षणात कोणी आपले मन कसे काय देऊ शकतो? हाच प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? मन ही काही अशी वस्तू नाहीये ना जे खिशातून काढून दुसऱ्याच्या हातात देता येईल. मग मन समर्पित केले म्हणजे नेमके काय घडले तिथे? हाच तर या कथेचा सर्वात सखोल गाभा आहे. बघा, मन समर्पित करणे म्हणजे मेंदूचे काम थांबवणे नव्हे किंवा एखाद्या संमोहन अवस्थेत जाणे नव्हे. मग काय? मन देणे म्हणजे हे विचार माझे आहेत आणि मी या विचारांचा मालक आहे, हा जो मालकी हक्क आहे ना, तो सोडून देणे. जेव्हा जनकाने आपले मन अष्टावक्रांना दिले तेव्हा तिथे खरी गंमत घडली. त्याला घोड्यावर पूर्ण बसण्याची कृती करणेही शक्य झाले नाही. अरे छा, का बरं? कारण कोणतीही कृती करण्यासाठी आधी मनात विचार यावा लागतो. मला घोड्यावर बसायचे आहे अशी इच्छा निर्माण व्हावी लागते. पण आता तो विचार करणारा करताच उरला नव्हता.
तो एका पायावर खोगीरात आणि दुसरा पाय हवेत असाच त्या अर्ध्या अवस्थेत गोठून गेला. बापरे, म्हणजे विचार करण्याची मालकीच संपली होती. अगदी बरोबर. तिथेच त्या शून्य अवस्थेत त्याला मुक्ती मिळाली. म्हणजे अहंकार गळून पडला आणि फक्त अस्तित्वाची जाणीव उरली. किती अद्भुत आहे हे. हो ना? अष्टावक्र या ऋषींबद्दल आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यांच्या नावाचा अर्थच मुळी 8 ठिकाणी वाकलेलं शरीर असा होतो. ते शारीरिकदृष्ट्या जन्मतःच व्यंग असलेले होते. हो, ही गोष्ट त्यांच्या तत्वज्ञानाला आणखी एक वेगळी किनार देते. नक्कीच. ओशो आणि स्वामी चिन्मयानंद यांच्यासारख्या अभ्यासकांनी यावर भाष्य करताना एका अतिशय सुंदर सादृश्याचा वापर केला आहे. कोणते सादृश्य? समजा एखादं मंदिर आहे. त्या मंदिराचा बाह्याकार कसाही असला, म्हणजे ते चौकोनी असो, गोल असो वा थोडे वाकडे तिकडे असो, तरी आत असलेल्या आकाशाला किंवा पोकळीला त्या आकाराचा काहीही फरक पडत नाही. अगदी बरोबर. आतली पोकळी तशीच शांत आणि शुद्ध असते. तसेच शरीराचे व्यंग किंवा बाह्य आकार आतल्या आत्म्याला कधीही दूषित करू शकत नाही. आत्मा हा त्या आकाशासारखा अमर्याद आणि निर्विकार आहे. हे सादृश्य अगदी चपखल आहे. आणि यातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हा प्रसंग केवळ एक कथा नाहीये, तर मी शरीर नाही, मी मन नाही, तर शुद्ध चैतन्य आहे या अष्टावक्र गीतेतील पहिल्या अध्यायाच्या गाभ्याकडे घेऊन जाणारा हा मार्ग आहे. ज्याला आपण साक्षीभाव म्हणतो तोच ना? हो, तोच साक्षीभाव. हाच अद्वैत वेदांताचा पाया आहे. अष्टावक्र गीतेतील पहिल्या 2 अध्यायांमध्ये हे अतिशय प्रकर्षाने मांडले आहे. अद्वैत म्हणजे जिथे 2 नाहीत, फक्त एकच आहे. आत्मा हा केवळ एक साक्षी आहे. तो करताही नाही आणि तो सुखदुःख भोगणारा भोगताही नाही. आणि हे जे काही विश्व आपल्याला दिसते, हे संपूर्ण जग फक्त एक माया आहे, एक भ्रम आहे, असा अत्यंत धाडसी सिद्धांत अष्टावक्र मांडतात. पण हे पचवायला खूप कठीण आहे ना? म्हणजे सामान्य माणसासाठी हे समजणे सोपे नाही. कसं काय? बघा, जर मला गरम तव्याचा चटका बसला तर ते दुःख मला प्रत्यक्ष जाणवतं. किंवा रस्त्यावर कोणी अपमान केला तर आतून खूप राग येतो. हे सगळे अनुभव इतके खरे वाटतात. मग हे सगळं माया आहे किंवा भ्रम आहे हे कसं समजून घ्यायचं? भौतिक जगात जगताना हे खोटं कसं असू शकतं? खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. इथेच शारीरिक वेदना आणि मानसिक दुःख यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी अद्वैत तत्वज्ञानातील एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण आपण पाहूया. दोरी आणि सापाचं उदाहरण. अच्छा, ते अंधारातल्या दोरीचं. हो, तेच. समजा अंधारात चालताना जमिनीवर एखादी दोरी पडलेली दिसली. अंधारामुळे ती दोरी साप असल्याचा भास होतो. त्या क्षणी वाटणारी भीती पूर्णपणे खरी असते. हो, म्हणजे माणूस घाबरतो, मागे उडी मारतो. नक्कीच. घाम फुटतो, हृदयाची धडधड वाढते, शरीर अगदी खऱ्या सापाला जशी प्रतिक्रिया देईल तशीच प्रतिक्रिया देते. पण जेव्हा तिथे प्रकाश पडतो तेव्हा काय समजतं? तेव्हा समजतं की तो साप कधी तिथे होताच नाही, ती फक्त एक निर्जीव दोरी होती. अगदी बरोबर. म्हणजे अज्ञान तो साप निर्माण करते आणि त्या अज्ञानामुळे निर्माण झालेली भीती आपण भोगत असतो. तंतोतंत हेच घडतं आपल्या आयुष्यात. भौतिक जगात गरम तव्याचा चटका बसणे ही शारीरिक प्रतिक्रिया आहे. पण मलाच चटका का बसला? माझ्याच नशिबात हे दुःख का? मी किती कमकुवत आहे? हे जे विचारचक्र सुरू होते ना, तो मानसिक सापाचा दंश आहे. बापरे, किती सुंदररित्या उलगडून सांगितलंय. आपले अज्ञान त्या घटनांना चिकटून राहते. प्रकाश पडताच जसा साप नाहीसा होतो, तसेच आत्मज्ञान झाल्यावर जगातील या मानसिक दुःखांचा भ्रम दूर होतो. यावर आणखी एक गोष्ट मला आठवतीये. या अद्वैत विचारावर भाष्य करताना समुद्राचं आणि लाटांचं खूप छान उदाहरण दिलं जातं. हो, तेही खूप समर्पक आहे. म्हणजे बघा, वरवर पाहता समुद्रात उठणाऱ्या लाटा, त्यावरील फेस, पाण्याचे बुडबुडे हे सगळे वेगळे वेगळे वाटतात. त्यांची नावे वेगळी आहेत, त्यांचे आकार सतत बदलत असतात. पण शेवटी ते सर्व काय आहेत? ते केवळ पाणीच आहेत. किंवा सोन्याचं उदाहरण घेऊया. सोन्यापासून बनवलेल्या बांगड्या, हार, अंगठी हे दागिने दिसायला आणि वापरायला वेगवेगळे असतात, पण ते मुळात सोनेच असतात. त्यांना वितळवले तर पुन्हा सोनेच उरते. त्याचप्रमाणे हे विश्व वेगळे भासत असले, माणसे वेगवेगळी वाटत असली, तरी ते एकाच चेतनेतून निर्माण होते आणि तिथेच लय पावते. हे अगदी अचूक आहे आणि यावर एक वेगळाच दृष्टिकोनही मांडता येईल. जर सर्व काही एकाच चेतनेतून निर्माण झाले आहे, तर मी आणि जग असा भेद उरतच नाही. म्हणजे मीच सगळं काही आहे. हो, मी आणि विश्व वेगळे नाही, तर सर्व काही मीच आहे. हा तो अद्वैत विचार आहे.
अष्टावक्र जनकाला हेच समजावून सांगतात की तू फक्त या सर्व खेळाचा एक शांत साक्षीदार आहेस. बरं, पण इथेच माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. विचारा. ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? जर सर्व काही एक भ्रम किंवा माया आहे, सुख, दुःख, आपले नातेसंबंध आणि आपलं शरीरही जर अंतिमतः सत्य नाहीये, तर मग माणसाने सकाळी उठून कामाला का जावे? आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या का पार पाडाव्यात? जर सगळं मिथ्याचं आहे, तर मग कर्म कशासाठी करायचे? यामुळे माणूस आळशी आणि निष्क्रिय होणार नाही का? संसारातून पळून जाणार नाही का? हा आक्षेप अत्यंत रास्त आहे आणि अनेकदा अद्वैत तत्वज्ञानाचा हाच चुकीचा अर्थ काढला जातो बघा. लोकांना वाटते की अध्यात्म म्हणजे सर्व काही सोडून हिमालयात जाऊन बसणे. हो ना, बरेच जण तसाच विचार करतात. पण स्वामी चिन्मयानंद यांनी त्यांच्या विश्लेषणात यावर खूप सखोल आणि तार्किक उत्तर दिले आहे. ते स्पष्ट करतात की ज्ञानप्राप्तीमुळे माणूस निष्क्रिय होत नाही. ज्ञान मिळवणे म्हणजे कर्म सोडणे नव्हे, तर कर्तेपणाच्या अहंकारातून मुक्त होणे. कर्तेपणाचा अहंकार म्हणजे मी हे करतोय अशी भावना. होय, अगदी तेच. जेव्हा माणसाला जाणवते की मी केवळ साक्षीदार आहे, तेव्हा मी केवळ कर्म करत आहे आणि मला याचे फळ मिळालेच पाहिजे, हा जो सततचा ताण असतो ना, तो गळून पडतो. अच्छा, म्हणजे फळाची अपेक्षा संपते. उलट असा ज्ञानी माणूस अधिक चांगल्या प्रकारे जगात वावरतो, कारण तो आता परिणामांच्या भीतीपासून मुक्त असतो. तो एखाद्या अत्यंत कुशल अभिनेत्याप्रमाणे असतो. अभिनेत्याप्रमाणे म्हणजे कसं? समजा एखाद्या अभिनेत्याला नाटकाच्या मंचावर राजाची किंवा भिकाऱ्याची भूमिका दिली जाते. त्याला पूर्णपणे माहीत असते की हे केवळ एक नाटक आहे, तरीही तो 100% निष्ठेने आपले पात्र साकारतो की नाही? हो, तो उत्तम अभिनय करतो. पण तो त्या नाटकात भावनिकरित्या अडकून स्वतःचं नुकसान करून घेत नाही. राजाची भूमिका करताना तो खऱ्या आयुष्यात स्वतःला राजा समजत नाही. परिणामांची चिंता नसलेला माणूसच आपले सर्वोत्तम योगदान देऊ शकतो. त्यामुळे मुक्ती म्हणजे निष्क्रियता नाही, तर ती अलिप्तता आहे. बापरे, हे आजच्या आधुनिक काळासाठी किती चपखल आणि सुसंगत आहे पहा. आजकालच्या अनेक मानसशास्त्रीय आणि आधुनिक जीवनशैलीच्या विश्लेषणांमध्ये आपण डिजिटल बर्नआउटबद्दल सतत ऐकतो. हो, ही तर आजची सर्वात मोठी समस्या आहे. योगजल आणि साधना संसार या स्रोतांमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण डिजिटल ओव्हरलोडच्या जगात वावरतो आहोत. सतत येणारे ईमेल्स, सोशल मीडियावरील नोटिफिकेशन्स, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर लाईक्स मिळवण्याची धडपड सुरू असते. आपण सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीत आहोत. हो ना, आपण सतत एका आभासी जगात इतरांकडून स्वतःची किंमत ठरवून घेत असतो. आपला अहंकार किंवा मी पण सतत त्या स्क्रीनवरच्या आकड्यांवर अवलंबून असते. या सतत पुढे जाण्याच्या शर्यतीमुळे मानसिक ताणतणाव आणि बर्नआउट ही आता घरोघरी दिसणारी समस्या झाली आहे. हे अगदी बरोबर निरीक्षण आहे. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले, तर आधुनिक माणूस भौतिकदृष्ट्या कितीही प्रगत झाला असला तरी तो आतून खूप रिकामा आहे. हो, तो थकून गेलाय. मी कोण आहे आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, या शोधात तो अक्षरशः थकून गेला आहे. तो सतत बाहेर कशाचा तरी शोध घेत आहे. शांती हवी म्हणून तो सुट्ट्यांमध्ये कुठेतरी बाहेरगावी जातो, पण तिथेही त्याचे मन शांत नसते. खरंय. अशा वेळी अष्टावक्र गीता एक अत्यंत धक्कादायक आणि दिलासादायक सत्य सांगते. ती म्हणते, शोधणे थांबवा, कारण तुम्ही आधीच मुक्त आहात. तुम्ही आधीच मुक्त आहात. किती विरोधाभासी वाटतं हे, कारण आपण तर सतत मुक्ती किंवा शांती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. आणि तिथेच आपण फसतो. मुक्ती मिळवण्यासाठी किंवा आनंद मिळवण्यासाठी बाहेर काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त हे ओळखण्याची गरज आहे की आपले मूळ स्वरूपच आनंद आहे. म्हणजे वासना किंवा तृष्णा सोडायची. हो, पण वासना सोडणे म्हणजे जंगलात जाणे नाही. अष्टावक्र गीतेच्या 18 ते 20 अध्यायात या जीवनमुक्त अवस्थेचे वर्णन केले आहे. जीवनमुक्त अवस्था म्हणजे जगात राहूनही त्यापासून अलिप्त राहणे. हे कसं शक्य आहे? जगात राहायचं पण अलिप्त राहायचं. कमळाच्या पानावर जसे पाण्याचा थेंब असतो त्याप्रमाणे. तो थेंब पानावर असतो पण पानाला ओले करत नाही. तसाच हा जीवनमुक्त माणूस संसारात राहतो, कुटुंबात राहतो, सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो, पण संसाराच्या दुःखांनी लिप्त होत नाही. खूपच छान. हे समजून घेण्यासाठी मला एक सादृश्य आठवत आहे. आपण चित्रपट बघायला जातो ना, हे एखाद्या चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहण्यासारखे आहे. बरोबर. समजा एखादा अत्यंत थरारक चित्रपट सुरू आहे,
पडद्यावर प्रचंड मोठं संकट आले आहे, आग लागली आहे किंवा नायकाच्या आयुष्यात खूप दुःख आले आहे. प्रेक्षक म्हणून आपण त्या चित्रपटातील भावनांचा आनंद घेतो, कधी हसतो, कधी रडतो. हो, आपण पूर्णपणे त्यात गुंतून जातो. पण पडद्यावर कितीही मोठी आग लागली तरी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला माहीत असते की तो स्वतः सुरक्षित आहे. तो त्यात पूर्णपणे अडकत नाही. त्याला माहीत असते की हे फक्त प्रकाशाचे खेळ आहेत. आपल्या आत्मा हा त्या प्रेक्षकासारखा केवळ एक साक्षीदार आहे. क्या बात है. पडद्यावरची दृश्य त्याला जाळू किंवा भिजवू शकत नाही. शरीर आणि मनावर येणारी संकटे आत्म्याला स्पर्शही करू शकत नाहीत. किती सुंदर आणि अचूक सादृश्य आहे हे. आणि हेच तत्वज्ञान आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरेशी किती सखोल साधर्म्य सांगते हे पाहणे खरोखरच रंजक आहे. नक्कीच. वारकरी संप्रदाय यात खूप मोठा आहे. हो, अष्टावक्रांचा हाच अद्वैत विचार संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा वारकरी संप्रदायाच्या अभंगांमध्ये ओतप्रोत भरलेला दिसतो. ज्ञानेश्वर माऊलींनी हे विश्वची माझे घर असे म्हटले आहे. प्रत्येकामध्ये तोच एक देव पाहणे, सर्वत्र एकाच आत्मतत्वाचा अनुभव घेणे हीच खऱ्या अर्थाने अद्वैत भक्ती आहे. म्हणजे हा सगुण भक्तीतून निर्गुणाकडे जाणारा प्रवास आहे, जिथे सुरुवातीला देव आणि भक्त वेगळे असतात, पण शेवटी तो भेद उरतच नाही. देव कुठे बाहेर शोधायचा नाही, तर तो आपल्या आतच आहे आणि तोच सर्वांमध्ये आहे, हेच तर संतांनी सोप्या भाषेत सांगितलंय. अगदी बरोबर. याचा गाभा आपल्या संतांनी सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात आणून ठेवला आहे. पण आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. हो, चालेल. या सगळ्या प्रवासातून अष्टावक्र आणि राजा जनकांच्या संवादातून एक मुख्य संदेश समोर येतो, तो हाच की आपण आपले ताणतणाव नाही आहोत, आपण आपले आजार किंवा आपले शरीर नाही आहोत, आपण आपले सतत चालणारे विचार किंवा आपला अहंकारही नाही आहोत. आपण फक्त ते शुद्ध चैतन्य आहोत, जे या सर्वांना साक्षीदार म्हणून पाहत आहे. मुक्तीचा तो क्षण जो राजा जनकाला घोड्याच्या खोगीरावर पाय ठेवताना मिळाला होता, तो काही हजारो वर्षांपूर्वी भूतकाळात अडकलेला क्षण नाही. तो क्षण आताही इथेच, या क्षणी अस्तित्वात आहे. फक्त सर्व काही विसरून जा आणि मुक्त व्हा, हा अष्टावक्रांचा उपदेश लक्षात ठेवायचा आहे. खरंय. पण जाता जाता एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडायचा आहे. आतापर्यंतची चर्चा एका लॉजिकल निष्कर्षापर्यंत आली आहे असे वाटत असतानाच अष्टावक्र गीतेतील 15व्या अध्यायात एक अत्यंत धक्कादायक आणि सर्वसाधारण आध्यात्मिक समजुतींना थेट छेद देणारी गोष्ट समोर येते. हो, तो भाग खरोखरच चक्रावून टाकणार आहे. अष्टावक्र जनकाला उपदेश करतात की ध्यान करणे देखील सोडून द्या. हा खरोखरच एक प्रक्षोभक आणि अस्तित्वाला मुळापासून हादरवून टाकणारा विचार आहे. कारण साधारणपणे सर्वत्र हेच शिकवले जाते की मन शांत करण्यासाठी आणि मुक्तीसाठी ध्यान करणे, साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. हो ना, आपण सगळे तेच करत असतो. पण अष्टावक्र म्हणतात की मुक्ती मिळवण्याची इच्छा असणे किंवा मला मुक्त व्हायचे आहे हा विचार करणे हे सुद्धा एक प्रकारचं बंधनच आहे. थांबा, म्हणजे मुक्ती मिळवण्याची धडपड करणे हेच मुक्तीतले सर्वात मोठे विघ्न आहे. हे तर अत्यंत चक्रावून टाकणारे आहे. आपण तर आजवर ऐकत आलोय की स्वतःला सुधारा, ध्यान करा, आध्यात्मिक प्रगती करा, आणि इथे अष्टावक्र म्हणतात की तो आध्यात्मिक अहंकार आहे. होय, आणि हा अहंकार सर्वात सूक्ष्म आणि धोकादायक असतो. मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे किंवा मी ध्यानातून शांती मिळवणार आहे, या विचारातही एक मी लपलेला असतो. अच्छा, म्हणजे तिथेही अहंकार आहेच. नक्कीच. जेव्हा मुक्ती मिळवण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हा त्या इच्छेच्या मुळाशी एक गृहीतक असते की मी सध्या बद्ध आहे, मी गुलाम आहे आणि मला भविष्यात कधीतरी मुक्त व्हायचे आहे. अष्टावक्र म्हणतात हे गृहीतकच मुळात चुकीचे आहे. जर तुम्ही मूळ स्वरूपात मुक्तच आहात, तर मुक्तीसाठी केलेला कोणताही प्रयत्न हा तुमच्या मुक्त असल्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. म्हणून ते म्हणतात तो प्रयत्नही सोडून द्या. किती भयंकर आणि तरीही किती मुक्त करणारा विचार आहे हा. जरा विचार करा, जर मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्याचा हा ध्यासच आपल्याला वर्तमानात जगण्यापासून रोखत असेल तर. अगदी शक्य आहे. जर आपण स्वतःला सतत सुधारण्याचा, अधिक चांगले किंवा आध्यात्मिक बनण्याचा अट्टहासच पूर्णपणे सोडून दिला, भविष्यात कधीतरी मुक्ती मिळेल ही आशा सोडून दिली, आणि आपण मुळातच मुक्त आहोत या भावनेत कोणत्याही प्रयत्नाविना, कोणत्याही ताणाविना फक्त जगायला सुरुवात केली, तर आपलं आयुष्य कसे असेल? आरसा कधीच खोटं बोलत नाही.
आपणच त्यात आपल्या अहंकाराच्या चुकीच्या प्रतिमा शोधत असतो. आणि ज्या क्षणी आपण त्या प्रतिमा शोधणे, स्वतःला सतत काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणे थांबवतो, तेव्हा उरते ती फक्त एक निखळ, अथांग आणि शुद्ध शांती. याच शांत आणि सखोल विचारावर आपण आजचं हे विश्लेषणात्मक सत्र थांबूया. या सर्व चर्चेवर नक्की विचार